नाही नाही चैतन्य, तूच बोल. मी मी काय बोलत. असं काय मला तर म्हणतात मला त्याला तर इंट्रो पण अन करायची. पण ना मला ऍक्च्युली हे एक्सपेक्टेड होतं माहितीये का. मी हे कित्येक दिवस बोलतोय गेले की आपण नुसते पाटा पिचेसवर असे सिमेंटच्या पिचेसवर खेळतोय, तिकडे सगळेजण चमकतात मस्त, आणि मग असं काहीतरी डिफिकल्ट आलं की मग असे तोंडावर पडतात त्याच सिमेंटवर. म्हणजे तुला तुला कळलं असेलच, मी येल्लो टी शर्ट घालून आलो आज मी येस इंडियाची जर्सी नाही घातली. निषेध व्यक्त करतो. येस, निषेध. आणि मी आज एक मानसिक सपोर्ट द्यावा असा विचार करतोय म्हणून आज घातली मी. कोणाला मानसिक सपोर्ट देतोस? आता एवढ्या मोठ्या लॉस नंतर आपल्यालाच पाहिजे नाही का. साऊथ आफ्रिका तर नाही नाही, ऑलरेडी म्हणजे क्लाउड 9 वर आहे. नाही म्हणजे अख्ख्या टीमचं म्हणतोयस का कुठल्या पर्टिक्युलर प्लेअर विषयी बोलतोस? ऍक्च्युली बुमराला द्यायला पाहिजे मला वाटतं फक्त मानसिक सपोर्ट. बाकीचे असे त्या ह्याचे खेळलेले नाहीयेत. म्हणजे तुला त्यांनी एवढं लायकी चांगलं हा शब्द ऍक्च्युली मला वापरायला मी अवॉइड केला तो शब्द. पण नाही, मला कळलं, पण ते तुझ्या मनातलं कळलं मला. लायकीच नव्हती हेच तुला म्हणायचं. खरंच. तेच नव्हती म्हणजे व्हेरी पुअर. म्हणजे असं ना मला वाटतं की आपण एवढे ओव्हर कॉन्फिडंट झालेलो आहोत की आपल्याला कोणी येऊ दे आपण हरवूच त्यांनी, असंच चाललंय. म्हणजे कित्येक मॅचेस गेले ऑफ स्पिनर ओपन करतोय बॉलिंग आपल्या अगेन्स्ट. म्हणजे प्रत्येक टीमला ऑलमोस्ट कळलेलं आहे की आपल्या ओपनर्सना ऑफ स्पिनरला झेपत नाहीये, आणि तरी पहिल्याच ओव्हरला विकेट जाते नेहमी. म्हणजे फक्त संजू सॅमसंग होता तेव्हा गेली नाही, अदरवाईज. अरे खूप खूप गोष्टी आहेत. मी आता म्हणजे मी सांगतो काय, मी मॅच बघता बघता ना म्हटलं आता सुपर 8 आहे, आपण जरा असं मुद्दे काढूया, कशावर बोलता येईल, काय काय एक्साइटिंग आहे. नंतर मी सोडून दिला रे मुद्दे. एक्साइटमेंटच गेली होती. एक्साइटमेंट म्हणजे किती लिहू असं झालेलं. मला आधी काय वाटलेलं की 4-5 मुद्दे लिहीन, जरा 2-3 बॉलिंग मधले, 2-3 बॅटिंग मधले, असे जरा मुद्दे लिहितील, जरा प्रत्येक प्लेअर काहीतरी बोलायला देईल आपल्याला, काहीतरी त्यांच्या टॅक्टिक्स वर किंवा त्यांच्या काय कुठे का खेळले असं, किंवा ऍटलिस्ट काहीतरी मजेदार कॉन्टेंट देईल. प्रश्न हाच आहे माझा अजूनही, जो तू विचारलास, का कुठे का खेळले. येस. आज का मला तर वाटतं आपण स्टेडियमला ब्लेम करून विषय सोडून द्यावा. हा, तसंच वाटतंय. म्हणजे हे म्हणजे कसं झालं माहितीये का की शाळेत नेहमी पहिला येणारा विद्यार्थी असतो ना, त्याला आई वडील बाय डिफॉल्ट इंजिनिअरिंगला घालतात. त्याला विचारतच नाही की त्याला काय आवडतंय, तो आपला जातो इंजिनिअरिंग करायला. कारण आई वडिलांना असं वाटलेलं असतं की हा दरवर्षी पहिला रँक आणतोय शाळेत, तर साहजिकच आहे याला सायन्स आणि इंजिनिअरिंग आणि हे सगळं म्हणजे आवडत असणार. पण त्यांना कुठे माहितीये की याला तर कला क्षेत्रात जायचंय, तर तो नापास झाला ना तिकडे जाऊन. तसंच आहे. आतापर्यंत शाळेची परीक्षा देत होते, आता एकदम म्हणजे तो समुद्र जेव्हा आला, युनिव्हर्सिटी आली, तर स्विमिंग पूल मध्ये कोणी पण स्विमिंग करतं, समुद्रात जाऊन सगळेजण लाटांच्या विरोधात त्यांना काही झेपत नाही. आज म्हणजे मी खरंच सांगतो, मी खूप काही माझं असं झालेलं की ठीक आहे, म्हणजे हरतोय हे तर खूप आधीच कळलं होतं की म्हणजे एवढं थांबायची पण गरज नव्हती. पण ज्या पद्धतीने आपण हरलोय आणि ज्या मार्जिनने आपण हरलोय आणि जो नेट रन रेट आपण दणदणीत मार खाल्लाय, हे म्हणजे इतकं भीषण आहे की कदाचित आपला सुपर 8 पर्यंतचाच प्रवास असू शकतो, इतकं ते म्हणजे. आणि माझी अशी आशा आहे की एवढाच असावा. म्हणजे काय आहे ना, म्हणजे हे हजारदा नोटीस केलं मी
की जोपर्यंत आपल्याला काहीतरी सेल्फ रिफ्लेक्शनची गोष्ट मिळत नाही ना, तोपर्यंत आपण स्वतःला अतिशहाणे समजतो. आणि आत्ता जर हे झालं नाही ना, तर पुढचं पूर्ण वर्ष जोपर्यंत गौतम गंभीर कोच आहे तोपर्यंत मला वाटतं हे असंच राहील. इट इज आणि वे ओव्हर कॉन्फिडंट. नाही म्हणजे मला जोक सुद्धा सुचत नाही आज. म्हणजे माझं म्हणजे मला असं झालं की म्हणजे ठीक आहे की आता आपण ऑफकोर्स इंडियन आहोत, आपण टीम इंडियाला सपोर्ट करणारच, ते तर साहजिक आहे. आणि आपण हे प्रे करणार की की नेट रन रेट आणि या सगळ्या गोष्टी आता. पण हे म्हणजे कसं झालं माहिती का, हे म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच पटेल, दुसऱ्याच्या फेल्युअरवर आपलं जिंकणं आहे आता. विच इज व्हेरी सॅड. म्हणजे हे म्हणजे लाज्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे समज वेस्ट इंडिजला आणि झिम्बाब्वेला आपण हरवलं जरी ना, तरी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे ऍटलिस्ट कोणीतरी त्यातलं दोन्हीपैकी एकाने साऊथ आफ्रिकाला हरवलं आणि एकमेकांमध्ये जिंकले. ते वेस्ट इंडिजनी झिम्बाब्वेला हरवलं आणि साऊथ आफ्रिकेला पण हरवलं. तर मोस्ट प्रोबेबली दे विल हॅव बेटर नेट रन रेट. आणि मग आपण बाहेर. एक्झॅक्टली. म्हणजे बापरे, म्हणजे हे फारच भयंकर आहे की आता म्हणजे बेसिकली दुसऱ्याच्या हरण्यावर आणि दुसऱ्याच्या जिंकण्या हरण्यावर आणि दुसऱ्यांच्या नेट रन रेटवर आपले डोळे लागून राहणार. आणि एवढं करून चल, म्हणजे जर मी म्हणतो की आपण तसा अप्रोच नाही ठेवला तर आपल्याला म्हणजे असं इंडिया कधीच खेळली नाहीये असं खेळावं लागेल. आता लोक म्हणतील की इंडियाने 200-250 आधी पण केलेले. बाबांनो, ते पिच वेगळं होतं, ते त्या गोष्टी वेगळ्या होत्या. ओ भूल जा. ते न्यूझीलंड बरोबर केलेले स्कोर तुम्ही विसरून जा, ही सिरीज विसरून जा. आणि ह्या वर्ल्ड कप मधल्या पिचेस बघा. आता आज मॅच म्हणजे बघायला गेलं तर श्रीलंकेमध्ये श्रीलंकेची मॅच होती इंग्लंड बरोबर. त्यांना तर त्यांचं पिच माहितीये, तरी सुद्धा हरले. आणि तेही बऱ्यापैकी, म्हणजे ऑफकोर्स आपल्या एवढं नाही पण बऱ्यापैकी फरकाने हरले ते सुद्धा. सो ही म्हणजे ऍक्च्युली खरंच म्हणजे पिचेस रीड करणं हे हल्ली खूप महत्वाचं झालं आणि तेच कोणाला नीट जमत नाही आपल्याकडे आजकाल असं वाटायला लागलंय मला. ऍक्च्युली मला पण आज झेपलं नाही काय चाललं होतं. म्हणजे मी एवढ्या आनंदात होतो माहितीये पहिल्या 4 ओव्हर त्यांच्या झाल्यानंतर की 20ला 3 विकेट गेलेले, की साऊथ आफ्रिका मला वाटलं अजून त्या वर्ल्ड कप लॉसच्या ट्रॉमा नंतर मधनं बाहेर आलेली नाहीये. पण नंतर जे काय एवढ्या इझिली आपल्याला आणून पाडलं त्यांनी. एक्झॅक्टली. फ्रँकली 188 रन आय थिंक खूप होते. म्हणजे ते दिसलंच आपल्या बॅटिंगवर. पण इन जनरल या पिचवर 188 वॉज लाईक आय थिंक 20 रन जास्त होते त्यांचे. ते हार्दिक पांड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दिले ते. अरे पण मी म्हणतोय आपण 150 नाही करू शकलो रे. नाही, आपण सोड रे, आपलं सोडून दे तू. नाही म्हणजे या पिचवर आयडियल काय असं. अच्छा, ओके. नाही बट म्हणजे माहित नाही, असे खूप पॉइंट आहेत की तुम्ही त्यांच्या बॉलर्सना कमी लेखलं का. म्हणजे आता उलट त्याच्यामुळे हे जे काही आज खेळणं, म्हणजे आज जे काही इंडिया खेळली त्यामुळे ना जे प्रश्न मी काढणार होतो त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रश्न निघाले की तुमची सॉरी, म्हणजे मी लायकी किंवा असं, म्हणजे मला अगदी कोणाला पर्सनल अटॅक नाही करायचा आहे कोणावर, आपल्या प्लेअरवर, पण तुमचं कॅलिबर कधीच नव्हतं का असा पण प्रश्न येतो. म्हणजे आतापर्यंत बेसिकली असंच झालं ना की तुम्हाला खूप सोपा पेपर टाकला होता आणि त्याच्यामुळे खूप तुम्ही रँक मध्ये आलात आणि तुम्ही सगळे मार्क मिळवलेत. आणि जसा तुम्हाला थोडासा कठीण प्रश्न आला तो पेपरचा पॅटर्न जरा बदलला, झालं, तुम्ही सगळे गडबडलात. आणि हेच आय गेस चैतन्य, तू आणि मी, आपण ज्या ग्रुप स्टेजेस मधल्या मॅचेस होत्या त्यावेळेला हेच आपण बोलत होतो
एक्झॅक्टली. आणि तुम्हाला पण सगळ्यांना कळलं असेल की आम्ही जे सतत पॉइंट आउट करत होतो गोष्टी जिंकल्यावर सुद्धा, की आपण जिंकलो असू पण दुसरी मॅच जिंकलो असू पण तिसरी मॅच जिंकलो असू पण हे जे पण होतं ना ते हेच होतं की एक्झॅक्टली. ह्याच गोष्टी होत्या की ज्या कन्व्हिन्सिंग विक्ट्री एकही नव्हती. जिथे आपण USA, नामिबिया आणि शेवटची मॅच म्हणजे नेदरलँड्स नेदरलँड्स. ह्या टीम बरोबर पण आपण म्हणजे लंगडत 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 कसं बसत जिंकलोय. म्हणजे आता तर असंच म्हणायला पाहिजे. तिथे सुद्धा कन्व्हिन्सिंग विक्ट्री नव्हती. तर साऊथ आफ्रिका तर तुमच्या सिलेबसच्या बाहेरचा ग्रुप डी क्वेश्चन आहे हा. हे तर म्हणजे तुम्हाला साधे क्वेश्चन नाही सोडवता येत. म्हणजे तुम्ही जर साऊथ आफ्रिका आधी वर्ल्ड कपच्या आधी साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड सारख्या टीम्सना तुम्ही दणक्यात हरवू शकत होतात, तर नेदरलँड्स, नमिबिया आणि USA नो ऍक्च्युली डिसरिस्पेक्ट टू देम, पण या टीमना तुम्ही यू शुड हॅव अ परफेक्ट गेम अगेन्स्ट दिस टीम. आणि म्हणजे ऍटलीस्ट 70 80 रन्सनी तुम्ही हरवायला पाहिजे अशा टीम्सना. एक्झॅक्टली म्हणजे हा, जे कुठेच झालं नाही. नमिबिया व्हर्सेस झालं पण तरी सुद्धा तो परफॉर्मन्स परफेक्ट नव्हता. नाही म्हणजे हे चित्र फारच भयंकर आहे आणि हे काही चांगलं नाहीये T20साठी की तुम्हाला फक्त तुमच्या फेवरेबल कंडिशन्स मिळाल्या, बॅटिंग पिचेस मिळाली की तुमची बॅटिंग चालते. मला आठवतंय की आपण दोघं किंवा म्हणजे अदरवाईज पण जे क्रिकेट चाहते किंवा क्रिकेटबद्दल बोलतात जे, ते प्रत्येक जण हेच म्हणत होतं की आपली बॅटिंग तर चांगली आहे पण बॉलिंगचं काय, बॅटिंग तर चांगली आहे बॉलिंगचं काय. हे आतापर्यंत वर्ल्ड कप चालू होईपर्यंत हेच चित्र होतं. आणि जसा वर्ल्ड कप चालू झाला लगेच ते 180 डिग्री फिरलं की बॉलिंग तर ठीक आहे, बॅटिंगचं काय, कारण आपल्याला नाही जमत आहे बॅटिंग. म्हणजे मी उलट असं म्हणेन की जे आतापर्यंत आपण बोलत होतो ना की म्हणजे सोपा पेपर सोपा पेपर सोपा पेपर, तर हा सोपा पेपर बॅट्समन साठी होता आपल्या. पण त्याच वेळेला मी असं म्हणेन की आपल्या बॉलिंगसाठी हा कठीण पेपर होता. ज्या पाटा विकेट आतापर्यंत होत्या न्यूझीलंड, नक्कीच. तर मी उलट म्हणेन की बॉलर्सची आपली जास्त तयारी झाली की आपल्याला 200 रन पडतायत, आपल्याला 250 रन पडतायत. तर मी काय करू, काय व्हेरिएशन टाकू किंवा काय असं करू की जेणेकरून मी त्यांना 160 180 मध्ये थांबवू शकतो किंवा असं काय करू शकतो. तर मी म्हणेन की न्यूझीलंड किंवा त्याच्या आधीच्या सगळ्या सिरीज ज्या कुठल्या अशा ज्या म्हणजे हाय स्कोरिंग मॅचेस झाल्यात त्या आपल्या बॉलर्ससाठी ट्रेनिंग पिचेस होते असं मी म्हणेन. बॅट्समन त्याच्यातून काही शिकले नाही, काहीच शिकले नाही. ऍब्सोल्युटली. म्हणजे आज पण बघ ना, आज आता पहिल्या 4 ओव्हर आय थिंक 2 बुमरा 2 अर्शदीपने टाकल्या आणि सेन्सेशनल ओव्हर्स होत्या त्या, खूप भारी बॉलिंग, नो डाऊट, झेपतच नव्हतं कोणालाच मारायला. एक्झॅक्टली. पण मध्ये त्यानंतर आय थिंक कोणी टाकल्या बरं आपल्या मधल्या ओव्हर्स, आय थिंक आज वरुण चक्रवर्तीचा आय वुड से वाईट दिवस होता. खूप इझिली मार खात होता तो. पण फ्रँकली मला ना त्याच्यात अजून एक गोष्ट खटकली, ती कॅप्टन्सी. मला त्याच्या बॉलिंगच्या वेळेला स्पेशली रिस्पॉन्सिव्ह नव्हती. म्हणजे चल वरुण चक्रवर्ती विकेट काढेलच अशा ह्यानी चालू होतं की जेव्हा तो मार खातोय तेव्हा त्याच्याशी बोलून त्याला हवी तशी फिल्डिंग किंवा काय त्याच्या चेंज करायचे टॅक्टिक्स याविषयी त्याच्याशी बोलणं व्हायला पाहिजे होतं, जे मला कुठेच दिसलं नाही. राईट. हा, सो ते एक झालं. आणि वॉशिंग्टन सुंदर दिसतात तरी फिगर्स बऱ्या, बट कंट्रोल नव्हता दिला. पण ठीक आहे, आता त्याच्या 2 ओव्हरमध्ये मी फार बोलणार नाही. पण आज अनफॉर्च्युनेटली हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेनी खूपच वाईट बॉलिंग टाकली. आणि येस म्हणजे मी तुला खरं सांगतो, मी मगाशी म्हणजे तू बोलताना म्हणजे त्याचा उल्लेख केलास की हार्दिक पांड्याच्या लास्ट ओव्हरला 20 रन पडल्या. आणि मी खरंच सांगतोय की मी हाफ टाइम मध्ये हा मुद्दा मी पण पॉइंट आउट केला होता आणि मी बोलणार होतो की आज आपण याच्यावर बोलूया. कारण मी हे कन्सिडर करत होतो की आपलं हरणं आणि जिंकणं, कारण ही टफ तर होती, म्हणजे ऑफकोर्स जिंकावं इच्छा होती पण रन पण एवढे झाले की डेंजरस होतं. तर मला असं वाटलं होतं की ह्या ज्या 20 रन आहेत शेवटच्या,
ह्या कदाचित म्हणजे डिफरन्स क्रिएट करू शकतील हरणं आणि करू जिंकण्यामध्ये. बरोबर. तो खूप लांब राहिला रे त्याच्या विषय. 111 म्हणजे काही म्हणजे इज्जत काढली रे आपली त्यांनी, पॅन्ट काढली म्हणजे लिटरली. 76 रन्सनी हरलो म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी बॅड. या स्टेजला येऊन तुम्ही 76 रन्सनी हरता, इट इज कुठे आपण T20 टीम आपली समजत होतो, कुठल्या शिखरावर होती ती. सिरियसली म्हणजे मी जो मुद्दा बोलणारही नव्हतो, जो माझ्या पॉइंट्स मध्ये कुठेच नव्हता. मी लिटरली तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी कॅमेरा चालू करायच्या आधी मला असं खूप खूप वाईट वाटलं यार, इथे विराट कोहली आणि रोहित शर्मा अशा ठिकाणी लागतात. आता कळलं असेल काय चाललंय हे सिरियसली. आणि म्हणजे मला खूपच आय फील सॅड अबाउट बोथ ऑफ देम. म्हणजे आता ऑफकोर्स म्हणजे मध्ये एवढं काही घडलंय ना ड्रामा, म्हणजे आजच्या मॅचचं नाही एकंदरीतच, की त्याच्यामुळे लोकांना विसर पडलाय. पण बघायला गेलं तर ही खूप रिसेंट घटनाच आहे की त्या दोघांनी T20 मधून बॅकआउट करणं. सो रोहित शर्माचं पण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की जेव्हा तो पहिल्या मॅचच्या वेळेला ग्राउंडवर आला होता ॲज अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ ICC टुर्नामेंट T20 वर्ल्ड कप, तेव्हा तो पण बाकीच्या प्लेयर्सना सांगत होता की यार हे खूप ऑड वाटतंय की म्हणजे ह्या अटायर मध्ये येणं किंवा एक रिटायर्ड प्लेअरचा एक सन्मान, नो डाऊट त्याला सन्मान मिळतोय आणि सगळं, पण त्याला स्वतःला ते खूप ऑड वाटते की कारण तो अजूनही म्हणजे क्रिकेट टीमचा खेळतोय, तो पार्ट आहे टीम इंडियाचा, वन डे अजूनही खेळतोय तो. मोस्ट प्रॉबब्ली म्हणजे सगळेच प्रे करतायत की मोस्ट प्रॉबब्ली नेक्स्ट इयर तो वर्ल्ड कप सुद्धा खेळेल. पण ऍट द सेम टाइम जो विनिंग कॅप्टन आहे तो बाहेर आहे, त्याला स्वतःला ऑड वाटतंय ते की नाही यार. म्हणजे मला खरंच विराट कोहली आणि रोहित शर्मा ह्या अशा वेळेला का गरजेचे आहेत ना, हे ज्यांनी कोणी हे म्हणजे निर्णय घेतला असेल त्यांना आजही कळलं नसेल की आपण हे काय करून चुकलो, काय मोठी चूक केली की विराट कोहली आणि रोहित शर्माला रिटायरमेंट घ्यायला लावली. ते भोग आहेत ते आज भोगले असं मला वाटतंय की हेच आहे. म्हणजे मी आज हे बघत होतो, म्हणजे सूर्यकुमार यादवची बॅटिंग बघत होतो. तो काय करायचा प्रयत्न करत होता मला माहिती नाही. मे बी तो विराट कोहली बनायचा प्रयत्न करत होता. त्यांनी ऍक्च्युली सुरुवात केली ते काय चालू होतं, जे टुकू खेळणं चालू होतं, कोणी इंटेंटच दाखवलं नाही रे आज. म्हणजे जे आउट झाले सुरुवातीला अभिषेक शर्मा, ईशान किशन मारामारी करताना, ऍटलिस्ट त्यांनी इंटेंट तरी दाखवला की आम्हाला मारून खेळायचे, एवढे रन्स करायचे. पण सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, काय चालू होतं नाही. पण मी आज म्हणजे मी खरं सांगू, मी कोणाच्याच बॅटिंग विषयी नाही बोलू शकत बिकॉज कोणीच नाही खेळले आज, नॉट अ सिंगल प्लेअर. शिवम दुबे, आता म्हणजे लोक म्हणतील की शिवम दुबेचं काय यार, तो तर लेट आला होता असं तसं. नाही अजिबात चांगला खेळलेला नाहीये तो. त्यांनी भले किती रन्स काढले असू दे, त्याचा हायएस्ट स्कोर असू दे, पण हार्दिक पांड्या आणि तो जे काय करायचा प्रयत्न करत होते सिंगल्स काढून, चल तो मला वाटतं त्याला मारताच येत नव्हता शिवम दुबेला, कारण तो दम काढून मारायचा प्रयत्न करत होता, पण सगळे आय थिंक ग्राउंड शॉट सिंगल्स जात होते. पण हार्दिक पांड्या तर फुलटॉस सुद्धा बॉल प्लेस करत होता सिंगल्स साठी. म्हणजे अरे काय चाललंय, अरे नव्हते कळत, स्वतःला कळत नव्हते. म्हणजे स्वतःला MS धोनी समजत होतात की तुम्ही, की शेवटच्या 5 ओव्हर मध्ये आम्ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाऊ आणि जिंकून देऊ. कधीच हरली होते मॅच. आज पहिल्या 10 ओव्हरमध्येच मॅच हरली होती. म्हणजे 10 पण मी खूप जास्त बोलतोय. 10 ओव्हर मध्ये 57 रन्स होते आणि 4 विकेट होते. मला आठवतंय की आपला पॉवर प्ले नंतर 14 ओव्हर राहिल्या होत्या आणि 157 काहीतरी रिक्वायर्ड होते रन्स पॉवर प्ले नंतर.
तर माझं असं झालं की 14 ओव्हरमध्ये 157 म्हणजे 10च्या रन रेट, 10च्या म्हणजे 11च्याच ऑलमोस्ट खेळावं लागेल. तर म्हटलं पॉवर प्ले मध्ये 11चा नाही झालाय तर पुढच्या 14 ओव्हर 11चा टिकवून अहमदाबाद सारख्या, म्हटलं आपण हरलोय, म्हणजे पॉवर प्ले मध्येच मॅच हरलो होतो. 6चा रन रेट पण नाही झाला पॉवर प्ले मध्ये. एक्झॅक्टली. म्हणजे ऍक्च्युली आज पॉवर प्ले खूप इम्पॉर्टंट होता. म्हणजे आजच्या मॅचवर मी एवढंच एक शब्द म्हणू शकतो, शी. म्हणजे शी केली, शी. अतिशय घाण. नो डाऊट. आणि मला ऍक्च्युली खरंच तुला काय वाटतं, म्हणजे असं का खेळले असावेत? मला काही वाटत नाही अरे. नाही म्हणजे हारले ते हारले, म्हणजे ते तर खूपच खराब हे झालं, रिझल्ट झाला आपल्या साईडनी, एवढ्या रन्सनी हरले ते. पण माझं म्हणणं इंटेंटच नाही दिसला रे मला. नाही, मला असं वाटतंय की नाही, मी उलट म्हणेन, इंटेंट नाही दिसला असं मी नाही म्हणणार. ओव्हर कॉन्फिडन्स प्रत्येकाला असं वाटतंय, प्रत्येकाला. अगदी मी त्याच्यात अभिषेक शर्मा पण पकडतो, आणि आज मी नक्कीच अभिषेक शर्मावर बोलणार. बिकॉज झालं म्हणजे बाळाला आपण चान्स देऊन झाला, त्याचे दुधाचे दात पडून गेले, झालं. सगळ्या मॅचेस झाल्या ग्रुप स्टेजेस मधल्या, त्यातल्या एक मॅच तो खेळला नाही, बाकीच्या मॅचेस मध्ये 0. आजच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 15. नो, नॉट डन. अभिषेक शर्मा नॉट डन. प्रत्येक वेळेला. आणि आज तर ईशान किशन सुद्धा, म्हणजे अगेन मागच्या मॅच मध्ये, आणि नॉट बिकॉज तो 0वर आउट झाला म्हणून नाही, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक बॅट्समनला फक्त 6च मारता येते का, हा माझा प्रश्न आहे. की नाही जमत का तुम्हाला एक रन नाही काढतायत? प्लेड करून 1 रन काढून स्ट्राईक रोटेट करायला सुरुवात तर करा, गाडी चालू तर होऊ दे. तुम्हाला काय इच्छा आहे की म्हणजे डायरेक्ट जेट लागलं पाहिजे का? चावी फिरवली आणि डायरेक्ट म्हणजे हवेत उडालं विमान, असं नाही होत ना. तू म्हणाला होतास ना, गौतम गंभीरने कॉन्टॅक्ट मध्ये लिहून घेतलंय की तुम्हाला 0 वरनं डायरेक्ट 6 वरच जायचंय, एक चालणारच नाही कुठे. म्हणजे दिस इज पथेटिक. म्हणजे दिस इज पथेटिक बॅटिंग. आणि मी असं म्हणेन की पथेटिक माइंडसेट, की हा कुठला विचार आहे. आणि ह्याच वेळेला ऑन द कॉन्ट्ररी तू साऊथ आफ्रिकेची बॅटिंग घे ना. मी आज येल्लो टी शर्ट म्हणूनच घालून आलो की निषेधच आहे की भाई, त्यांच्या सुद्धा 20 रनला 3 विकेट गेल्या होत्या. त्यांचा सुद्धा हाच इश्यू झाला होता पहिले मारामारी करायला गेल्यावर. पण ज्याला म्हणतात ना की थोडी बुद्धी लावून की बाबा 3 विकेट आपल्या खूप पटकन गेल्या, याचा अर्थ तिथेच समजला साऊथ आफ्रिकेने की हे ते पिच नाही की आपण इथे आलो आणि मारझोड केली आणि ही नाही, हे तसं खेळणार नाहीये. त्यातून आपण बुमरा आणि ह्या चांगल्या बॉलर्सना पण आपण ठीक आहे, त्याच्यात बुमराचं कौतुक आहेच की बुमराने चांगली बॉलिंग केली, अर्शदीपचं कौतुक आहे की अर्शदीपने पण चांगली बॉलिंग केली. पण त्याच वेळेला मी हे सुद्धा म्हणेन की साऊथ आफ्रिकेला सुद्धा कळलं पहिल्या 3 मारामारी करायला गेल्यानंतर की नाही, इथे हे नाही चाललं. त्याच्यानंतर जो त्यांनी अप्रोच ऍब्सोल्युटली बदलला. आणि मी म्हणूनच मला इंडियन प्लेयर्सवर यायचंच नाही बोलायला, की तू जे मला विचारत होतास ना की काय तुला काय वाटतं, तर मला हेच वाटतं की जे साऊथ आफ्रिका इंडिया पिचेस मध्ये येऊन शिकू शकतं, ज्यांच्या ग्रुप मॅचेस श्रीलंकेत झालेले आहेत, त्यांनी सुद्धा हे अडॅप्ट केलं पटकन, की त्यांना पहिल्या 3 विकेट गेल्या कळू शकतं की नाही, हे ते पिच नाहीये, हे तसं खेळत नाहीये, आपल्याला ग्राउंड शॉट्स मारावे लागतील. तर गाडी आपल्याला पहिल्या गिअरवर टाकायला लागेल, तिथे आपण कम्फर्टेबल होण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर, मग दुसऱ्या गिअरवर जाऊ, मग तिसऱ्या गिअरवर जाऊ, असं करत करत बाउंड्रीज मारायला चालू करू आणि मग आपण 6 हिटिंगवर जाऊया. एक्झॅक्टली. आणि हे तुला इतकं कॉमन सेन्स आहे यार, म्हणजे सिरियसली. डेव्हाल्ड ब्रेव्हिस सारखा प्लेअर जो तो पण म्हणजे असा अभिषेक शर्माच्याच कॅटेगरीतला की हाणामारी करायची, एक्झॅक्टली तो असा सेन्सिबली खेळू शकतो, तर तुम्हाला कुठे म्हणजे काय मेंदूमध्ये काय भरलंय?
अडॅप्ट नावाचा शब्दच माहिती नाही. अडॅप्ट शब्द सिरियसली यार, त्यांच्या फक्त तीन प्लेयरने मॅच काढली, डेव्हाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर आणि क्रिस्टन स्टम्प्स. एक्झॅक्टली. ज्यांचा दोघांचा 180 प्लस आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिसचा 155 चा स्ट्राईक रेट आहे. ज्यांना समजलं की हा इथे काय करणं गरजेचं आहे, आणि हॅट्स ऑफ म्हणजे नाही, म्हणजे आपल्या तुम्हाला जर फक्त सिक्सच मारता येत असेल, तुम्हाला एक रन, सिंगल्स, डबल्स आणि गॅप, अरे मी खरं सांगतोय ग्रुप स्टेजेसमध्ये सुद्धा एक गॅप नाही काढता येत रे आपल्या बॅट्समनला. ओपनिंग बॅट्समनला नाही जमत, 2 प्लेयर्सच्या मधून गॅप नाही काढता येत त्यांना. जोरात मारतात, फक्त जोरात मारतात आणि तो फिल्डरकडे जातो. म्हणजे 8 आउट ऑफ 10 टाइम्स तो फिल्डरकडे जातो. कधीतरी लक चांगलं असतं त्या बॅट्समनचं की तो जोरात मारलेला नेमका त्या 10 मधल्या 2दा असं होतं की गॅप मिळते आणि 4 जाते. बाकी गॅपच काढता येत नाही. म्हणजे अरे ऍक्च्युली म्हणजे इव्हन गॅप काढायचा प्रयत्न केला तरी साऊथ आफ्रिकाची फिल्डिंग एवढी भारी होती ना आज की त्याच्यात पण रन्स बाउंड्रीज देत नव्हते. नाही तो आणि चल तो तर पुढचा भाग आहे. तर म्हणजे ते तर आहेच की त्यांची फिल्डिंग नो डाऊट चांगली आहे, पण आपल्याला गॅप्सच जमत नाहीये. नाही अरे गॅप जमत नाही, तो प्रकारच माहिती नाहीये. सगळे बॉल उचलून हाणून पाडायचे, बस एवढंच माहितीये. हा बस, म्हणजे सगळे वरतूनच गेले पाहिजे आणि सगळ्या सिक्सच गेल्या पाहिजे. मला ना याच्यावर विराट कोहलीची ती ऑस्ट्रेलिया वर्सेसची इनिंग्स आठवले, मोहालीची 2016 वर्ल्ड कपची. त्या माणसाने गॅप्स आणि डबल्स दोन रन धावून ती मॅच काढली होती. काय गॅप्स काढल्या होत्या यार त्यावेळेला, म्हणजे ट्रीट टू वॉच. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच म्हणजे मगाशी पण मी ह्या दोघांचं नाव का घेतलं, कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली इथे एक्सपिरियन्स लागतो रे, इथे लागतो एक्सपिरियन्स. आणि म्हणजे मी नाही म्हणणार की हार्दिक पांड्याकडे तो एक्सपिरियन्स आहे, सूर्यकुमार यादवकडे एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स कोणाकडे नाहीये यार. म्हणजे हे कोणीच म्हणजे जरी नवीन प्लेयर्स असतील तरी अगदी असंही नाही की यार पहिली दुसरी मॅच खेळतात. हे IPL मध्ये एवढं मोठं म्हणजे सीझन खेळतात, 1-2 महिने. आत्ताही सगळ्या ज्या ट्रॉफीज आणि ज्या इंटरनल आपल्या म्हणजे डोमेस्टिक मॅचेस आहेत त्या चांगल्या खेळले बरेच जण. भरपूर प्रॅक्टिस मिळाली आहे तुम्हाला, सो यू हॅव नो एक्सक्यूज. तू ना अभिषेक शर्माचं सुद्धा पाहिलंस ना, तरी IPL ला जेव्हा जेव्हा अशी टफ पिचेस होती ना तो फ्लॉप गेलेला आहे. आता मागच्या IPL ला मोस्ट ऑफ द टाइम्स त्याला हवी तशी पाटा पिचेस नव्हती, तो IPL मध्ये फ्लॉप गेला. जेव्हा जेव्हा त्याला पाटा पिचेस मिळाले, ही हॅज बीन डुईंग रिअली वेल. सो मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे तिथे की, आणि नॉट बिकॉज आपण ही मॅच संपल्यानंतर आपण करतोय म्हणून नाही, पण ऑनेस्टली मी जर आज कॅप्टन असतो किंवा माझ्या हातात डिसिजन असते ना, तर मी आज शिवम दुबेला नंबर 3 वर खेळवलं असतं. आणि रिझन याचं हे आहे की तोच होता की जो मागच्या मॅच मध्ये खेळला होता, ह्याच ग्राउंडवर मॅच झाली होती. त्याला तोच एकटा असा आहे एकमेव की ज्याच्याकडे तेवढी पॉवर आहे की नरेंद्र मोदी स्टेडियम तो क्लिअर करू शकतो. म्हणजे व्हेरी ब्रुटल ट्रूथ की म्हणजे नाही आपल्या दुसऱ्या कोणत्याही प्लेयर्सना एवढ्या मोठ्या 6 नाही मारतायत जेवढ्या शिवम दुबे मारू शकतो, की ज्या म्हणजे सेकंड इयर रोहित शर्मा वगैरे ज्या पद्धतीने मारू शकतो, किंवा जिथे म्हणजे ज्या लॉंग 6 ज्याला म्हणता येईल, तर ते पॉवर शिवम दुबेकडे आहे. तर आणि त्यातून तिलक वर्माचा फॉर्म एवढाही काही जबरदस्त नाही की तो प्रत्येक मॅच मध्ये काहीतरी खतरनाक खेळतोय, असंही नाही. सो मी फालतूच आहे. हा म्हणजे ते तर झालंच, पण मी असं म्हणेन की त्याच्यामुळे असं नाहीये की म्हणजे तिलक वर्माची जागा हलवताच येणार नाही किंवा त्याला काही करूच नाही, असं नव्हतं. तुमच्याकडे चान्स होता की तिलक वर्माला नाही जमत आहे ना, आपण थोडं पुढे खेळून बघूया, 4 नंबरला खेळून बघूया. पण पॉवर प्ले मध्ये 6 हिटिंग होऊ दे. आणि खास करून जेव्हा तुम्हाला कळतंय की ईशान किशन आउट झालाय लगेच, अभिषेक शर्मालाही तसं काही जमत नाही त्या पद्धतीचा, म्हणजे 6 हिटिंग आणि हे जमत नाही, हे तुम्हाला पहिल्याच ओव्हरला कळलं की नाही जमत, दोघांनाही नाही जमत. अभिषेक शर्माचा फॉर्म नाहीये, ईशान किशन 0वर आउट झालाय. पहिले तिथे तुम्ही ब्लफ खेळायला पाहिजे होता की जिंकलो तर जिंकलो, नाही तर नाही, पण शिवम दुबेला जाऊ दे आणि हिटिंग करू दे.
ऍटलिस्ट पॉवर प्ले मध्ये जर 10च्या रन रेटने 60 जरी झाले असते तरी कुठेतरी एक तो थोडा चान्स होता की मग एक्झॅक्टली आउटसाइड उरलेले 130 रन हे 14 ओव्हरमध्ये करतात विच इज स्टील नियर 10. बट ऍटलिस्ट तो कुठेतरी कॉन्फिडन्स आला असता. आता ते झालं असतं नाही झालं असतं माहित नाही, कदाचित तो प्रयोग फसलाही असता, पण ऍटलिस्ट मी हा प्रयोग इथे करून बघितला असता. म्हणजे नाही बरोबर आहे. ऍक्च्युली तुला म्हणलं तसं पॉवर प्ले इज व्हेरी इम्पॉर्टंट अशा Absolutely. ट्रिकी असतात. नवीन बॉल असतो आणि मोस्ट प्रॉबेबली तो बॉल येतो बॅटवर नवीन असल्यामुळे. सो अशा वेळेला पॉवर प्ले खूप इम्पॉर्टंट असतो, त्याचा फायदा घेणं. आणि अनफॉर्च्युनेटली आपण तिकडेच माती खाल्ली आज. आणि मला तुला एक प्रश्न विचारायचा. सॉरी, म्हणजे खरं तर माझा जोक करण्याचा अजिबात मूड नाहीये, पण एक मजेशीर प्रश्न की आपल्याकडे वाईस कॅप्टन ची जी जागा आहे ती धोक्याची आहे का? म्हणजे असं एकंदरीत वाटतंय मला. ऍक्च्युली ना आपल्याकडे काय महत्वच दिलं जात नाही, त्यामुळे कोणालाही बनवू शकता. उद्या नाही, पण खास करून वाईस बनवतील. हा म्हणजे तू म्हणतोयस तसं धोकादायक दिसतेय की त्याला बनवतात तो बाहेर बसतोय. हा म्हणजे आणि चल गिलचं मी समजू शकतो रिझन की तुम्ही काहीतरी त्याला म्हणजे काहीतरी रिझन तरी होतं की तो बाहेर होता. आणि वॉशिंग्टन सुंदरचं काय रिझन होतं आत येण्याचं आणि अक्षर पटेल का बाहेर आहे? म्हणजे मला काहीही कळलं नाही. एक्सप्लेनेशन हे होतं की टॅक्टिकली आम्ही तो विचार केला, पण त्या टॅक्टिक आय रिअली डोंट नो. म्हणजे मे बी एक गोष्ट असू शकते अशी, ग्रुप स्टेजेस मध्ये ज्याला बॅटिंगच आली नाहीये वॉशिंग्टन सुंदरला, तो डायरेक्ट बॅटिंग करणार सुपर 8 मध्ये साऊथ आफ्रिकेबरोबर, जो आतापर्यंत इंजर्ड होता आणि त्याच्यामुळे तो मॅचेसही बराच काळ खेळला नाहीये. आणि तो वर्ल्ड कप मध्ये आला तेव्हाही ग्रुप स्टेजेस मध्ये त्याला एकही मॅच नाही मिळाली म्हणजे बॅटिंग. नाही मला वाटतं बॅटिंग, दोघांच्या बॅटिंग मधला डिफरन्स कडे दुर्लक्षच केलं गेलं. एकतर अक्षर पटेल इज वे बेटर बॅटर दॅन वॉशिंग्टन सुंदर ऍटलीस्ट इन अ T20 गेम. आणि इव्हन फायनल मध्ये मागच्या त्यांनी दाखवून दिलं होतं ते. पण ऍज अ बॉलर त्यांनी, म्हणजे मला तरी असं वाटतं की हा विचार केला की साऊथ आफ्रिका हॅड लॉट ऑफ लेफ्ट हँडर्स सुरुवातीला सुद्धा, म्हणजे क्विंटन डिकॉक, रिकल्टन, मिलर. सो अक्षर पटेल मार खाईल आणि सपोजेडली वॉशिंग्टन सुंदर चांगली टाकेल, असा एक हे होता त्याच्या मागचा, असं मला वाटतं. मला एक तुला विचारायचं आहे, जेव्हा विद्यार्थी परीक्षा देणारा खूप हुशार असतो ना, की 4 प्रश्न असतात आणि त्यातले 2 सोडवायचे असतात, ऑप्शनल असतात की 2 सोडवा आणि 2 तुम्ही सोडू शकता कुठले, आणि त्याला चारही प्रश्नांची उत्तरं येत असतात. तेव्हा त्याच्याकडे हा ऑप्शन असतो की मी त्यातल्या त्यात असे 2 निवडतो की जिथे मी मार्क अजून चांगले, म्हणजे मला अगदी एक सुद्धा पॉइंट माझा जाणार नाही आणि म्हणजे सोपं आहे, तर मला खूपच इझिली येतं. जिथे तुम्हाला येतोच एक प्रश्न आहे 4 मधले, तिथे तुम्ही लेफ्ट हँड राईट हँड काय आहे म्हणजे तुम्हाला येतच नाही, तुम्हाला प्रश्नाची उत्तरच येत नाही, तर तुम्ही काय लेफ्ट हँड राईट हँड? नाही, मला तर पटलंच नाही. अगदी तो जरी विचार केला असला तरी काय हे 3च बॅट्समन आहेत का? बाकी पण तर आहेत ना, मार्क्रम आहे, तो ब्रेव्हिस आहे, स्टब्स आहेत, ज्यांनी असं आपल्याला आज मारलं, मिलर सोडला तर, आणि यान्सन आणि बॉश मारणारे आहेत ते पण राईटीच आहेत सगळे. सो आय रिअली डिडंट अंडरस्टँड द टॅक्टिक बिहाइंड इट, सो कॉल्ड टॅक्टिक वापरली आहे. मी तुला म्हणतो ना, ही जी जोडी आहे ना, मला ऍक्च्युअली फ्रँकली कधीच पटली नव्हती. कोणती? माझं काहीच सूर्यकुमार यादव बद्दल माझं काहीच वाईट मत नाहीये, बट त्याच्याकडे अपार्ट फ्रॉम इंडियाची कॅप्टन्सी, म्हणजे इंडियाचा कॅप्टन नेमण्याआधी कॅप्टन्सीचा काहीही अनुभव नव्हता. राईट.
कुठल्याच फ्रँचाइज क्रिकेटला किंवा इव्हन स्टेट टीम मध्ये त्यांनी कधीच कॅप्टन्सी केली नाही. राईट. सो त्याला कुठल्या बेसिसवर कॅप्टन्सी, जस्ट बिकॉज तो वयाने जास्त आहे सगळ्यांपेक्षा बाकी म्हणून त्याला कॅप्टन्सी दिली गेली असेल तर दॅट इज रिअली अ बुलशिट रिझन टू गिव्ह एनीवन अ कॅप्टन्सी. हा म्हणजे नाही ठीक आहे. आता कसं आहे माहितीये का, ते थोडंसं आता ग्रे एरिया बनलाय बिकॉज आपण आजची मॅच अशी हरलोय. आता स्टॅट्स काहीतरी वेगळं सांगतात, आजची मॅच काहीतरी वेगळं सांगते. आणि प्रॉब्लेम असा आहे तोच की एक मुखवटा आहे तो स्टॅट्स, तो म्हणजे की जसं आपण पाटा पिचेसवर खेळून एवढ्या मॅचेस गाजवल्या, राईट तोच तो रिझल्ट दिसतोय सूर्यकुमारच्या कॅप्टन्सी मधला. राईट. बट मला त्याचे टॅक्टिक्स किंवा त्यांनी काहीतरी विचार करून आपल्याला कुठली तरी त्याच्या ह्याच्यावर कॅप्टन्सीच्या जोरावर कुठली तरी मॅच जिंकवली किंवा एखाद्या मुवमेंट्स क्रिएट केल्यात गेम मध्ये, असं मला कधीच आजपर्यंत दिसलं नाही. हा, आणि म्हणजे जसं आपण बुमराच्या बाबतीत उलट म्हणतो की त्याला रन्स पडल्या म्हणून तुम्ही लगेच स्टॅट्स नका सांगू. ते कधी बरेचदा एजेस आणि म्हणजे चुकून गेलेल्या 4 आणि 6 असतात. तो बॉलर एक नंबर आहे. सारख्या मॅचेस मध्ये दाखवून देतो ना तो की वाय इज द नंबर 1 बॉलर. पण म्हणजे अगेन म्हणजे तू जे बोललास, हे असे डिसिजन्स की कुठल्या तरी फुटकर स्टॅट्सच्या किंवा कॉम्बिनेशनच्या बेसिसवर तुम्ही टीम चेंज करता. आता अक्षर पटेल एवढे दिवस खेळतोय, वॉशिंग्टन सुंदरला मॅच प्रॅक्टिस नाहीये, तो न्यूझीलंड सिरीज बाहेर बसला होता इंजुरीमुळे. वर्ल्ड कप मध्ये पण आता मागच्या मॅचला एक गेम खेळलाय तो. तुम्ही त्याला सुपर 8 मध्ये खेळता डायरेक्टली. एक्झॅक्टली. म्हणजे फ्रँकली तो डिसिजन एवढा काही महागात नाही पडलाच, पण हे असे डिसिजन्स घेतल्यामुळे मला कॅप्टन्सीवर त्याच्या अजिबात विश्वास नाही. म्हणजे मी अगदी पूर्णपणे तुझ्याशी सहमत आहे असंही नाही म्हणणार, पण मी एकदमच म्हणजे तू चुकीचं म्हणतोयस असंही नाही मी म्हणू शकत. बिकॉज म्हणजे आज ते नाही दिसलं की म्हणजे आज त्यातल्या त्यात काय दिसू शकत होतं तर कॅप्टन्सी. कारण जिथे तुम्हाला रन्स नाही दिसू शकत आणि जिथे तुम्हाला म्हणजे पिचेस कठीण असतात, जिथे कठीण पेपर असतो ना, तिथेच खरं तर कॅप्टन्सी दिसण्याचे चान्सेस असतात की. आणि याच्यात हरणं जिंकणं नाही आहे मित्रांनो, म्हणजे याच्यात काही संबंध नाही की आणि हरलो जरी ना तरी सुद्धा कितीतरी वेळा आपण कॅप्टनचं कौतुक करतो की हा यार प्रयत्न केला किंवा नेलं तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. अजून एक कॅप्टन्सीच्या बाबतीत म्हणजे एक आजचा खूप मोठा निगेटिव्ह पॉइंट, मला माहित नाही की गौतम गंभीर येऊन बाहेर काय बोलला, पण मला असं वाटत होतं टू बी ऑनेस्ट की हार्दिक पांड्या खूप सेन्सिबल खेळत होता. आता बरेच जण याच्यावर मला टीका करतील आणि म्हणतील की याला की हे काय तू बोलतोयस की म्हणजे काय बरं. कारण त्याने ओळखलं होतं की मॅच गेली हातातून आणि तो हा प्रयत्न करत होता की कमीत कमी नेट रन रेट वाचावा. आणि हे मला कळत होतं. म्हणजे एका पॉइंटला कळतंय की ठीक आहे तो 6 मारतोय आणि पण म्हणजे डोंट गेट दॅट काय म्हणते म्हणजे एवढे होप्स वाढवण्याची गरज नव्हती. 12-13 रन शक्य नव्हतं आता. बरोबर. आता मी तुझ्या मुद्द्याला थोडासा सहमत आहे आणि थोडासा नाही. सो ज्या मुवमेंट पर्यंत ती मॅच आलेली होती की शेवटच्या 5-6 ओव्हरमध्ये तुम्हाला 100 रन पाहिजे आहेत, त्या मुवमेंटला की तुम्हाला ते झेपणार नाहीये, सो बेटर की थोडंसं हे करून आपण अजून 50 रन कराव्या, नेट रन रेट थोडासा बेटर होईल. राईट. त्या मुवमेंटला तर बरोबर होईल. पण लिडिंग टू दॅट मुवमेंट जे गेले त्याच्या आधीचे 5 ओव्हर जे गेम हार्दिक पांड्या खेळलाय, दॅट इज ऍब्सोल्युटली बुलशिट. म्हणजे मी त्याला प्रेज करत होतो. इव्हन मी सुरुवातीला पण तुला बोललो होतो बघ आधी न्यूझीलंड सिरीजला आणि वर्ल्ड कप स्टार्ट झालं की हार्दिक पांड्या ठरवूनच आलेला असतो की पहिल्या बॉलपासून मारायचं. पण आज लिटरली काय चालू होतं, आय थिंक तो ठरवून आला होता पहिल्या बॉलपासून की मारायचंच नाही, आज मारायला गेला आणि आउट झाला. पण मला खरंच वाटतं म्हणजे मी माहित नाही, आता मला ऍब्सोल्युटली माहित नाही की तो काय विचार करून आला होता. नाही सांगता येत, हे कठीण आहे थोडंसं. पण मी असं म्हणेन की आज तो ऑफकोर्स कोणी असं ना हरण्यासाठी खेळूच नाही, ठीक आहे, आय अग्री. पण ऍटलीस्ट जेव्हा तुम्हाला कळतंय ना की नाही बसत आहे यार, नाही बसत आहे,
तेव्हा तुम्ही ऍटलिस्ट या, आणि बाय द टाइम हार्दिक पांड्या आला, लेट्स बी ऑनेस्ट, आणि म्हणजे आपण हे मान्य करायला काहीच हरकत नाही की जेव्हा हार्दिक पांड्या आला होता ना मॅच खेळायला, तोपर्यंत आपण मॅच ऑलमोस्ट हरलो होतो. म्हणजे मिरॅकल घडलं असतं ना तर आणि तरच हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे वाचवू शकले असते. आणि मिरॅकल म्हणजे फक्त चांगली बॅटिंग नाही, त्यांच्याकडून घाणेरडी बॉलिंग पण होणं गरजेचं होतं. बिकॉज ते पिच आज असं नव्हतंच की जिथे तुम्ही 12 आणि जिथे पॉवर प्लेला आपल्याकडे पॉवर हिटिंग बॅट्समन असताना 10चा रन रेट नाही पोहोचू शकत होत आपण, तिथे शेवटच्या 7 आणि 8 ओव्हरमध्ये 100 रन कुठून होणार आहेत? नाहीच शक्य, होऊच नाही शकत. त्यातल्या त्यात त्याने बघितलं की एक 2-4 बॉल खेळून बघतो, त्याने महाराजला बघितलं, ट्राय केलं आणि त्याच्यात एक सिक्सही मारली आणि थोडेफार त्या ओव्हरला, पण तरी सुद्धा जिथे रिक्वायर्ड रन रेट 13चा आहे तिथे महाराजला तुम्ही मारू शकता, तरी सुद्धा 13 नाही होते, तरी सुद्धा तुमचे 10 आणि 11च रन होत आहेत. ह्यावरून तो समजून गेला होता की आता रन्स जेवढे शक्य तेवढे करूया आणि जितकं कमीत कमी आपल्याला लॉस होईल तेवढं बघूया. म्हणजे ते म्हणतात ना की आता युद्धच होत असेल एखादं, तर म्हणजे पूर्वीच्या काळी पण म्हणजे अगदी आता अगदी मला ते मराठ्यांचं इतिहास आणि हे सगळं आठवलं की तुलाही माहिती असेल की आपल्या लढायांमध्ये आपल्याला जेव्हा माहिती असायचं म्हणजे छत्रपतींना की बाबा समोरच्याचं बळ खूप आहे आणि त्याच्याकडे हजारोचं सैन्य आहे, तर बरेचदा आपले जाऊन लढून थोडेसे मारून परत यायचे. आता ह्याला काही जण पळपुटे म्हणतील, पण मी म्हणेन की तो स्मार्ट डिसिजन आहे की आपल्याला माहिती आहे ना की आपल्याच्याने नाही होणार, तर आपण तेवढाच डॅमेज करावा जेवढा आपल्याला झेपतोय आणि लेट्स लर्न अँड देन अप्लाय इट फॉर द सेकंड मॅच. जितक्या लवकर तुम्ही शिकाल तेवढं चांगलं. तर मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये जेव्हा गौतम गंभीर आला, आता हा त्याचा डिसिजन होता का हार्दिक पांड्याचा मला माहित नाही, मधल्या ड्रिंक्स ब्रेक्स मध्ये गौतम गंभीर आला आणि त्याने बहुतेक सांगितलं की करूया मरो करूया, आपण इंटेंट दाखवूया. ती जागाच नाही इंटेंट दाखवण्याची, ती वेळच नव्हती इंटेंट दाखवण्याची. जेव्हा तुमच्या हाताबाहेर गेल्या, त्याला कंटाळा आला होता की चला लवकर संपून टाका, मला जायचं घरी. नाही म्हणजे मे बी त्याने काहीतरी ते म्हणजे ते असतं ना की लेट्स आपण जरा मोठ्या मनाने खेळूया आणि लेट्स इंटेंट तरी दाखवूया की चला प्रयत्न करूया, आणि त्याच्यात हरलो तर हरलो. नाही भाई, तो प्रयत्न पहिल्या 10 ओव्हरमध्ये करायचा होता. जिथे तुम्हाला लक्षात आलंय ना की मॅच हातातून गेलेली आहे, तिथे हा इंटेंट गरजेचा नव्हता. आता मला तू सांग, ह्या सगळं मी जे काही बोललो हार्दिक पांड्याविषयी, आणि मी जे ठीक आहे म्हणजे मी क्रिटिकल आहे, पण मी तरी थोडंसं कौतुक केलं की हारताना तरी ऍटलिस्ट थोडं तरी कमी रनने हारूया. आता मला सांग की शिवम दुबे जिथे उभा होता आणि त्याने जे काही थोडंफार रन केले, त्याने किती डॉट बॉल खेळला तो? डॉट बॉल्स. आणि म्हणजे मी तुला तेच म्हणलं ना की तू म्हणालास 10 ओव्हरमध्ये आय थिंक आपला स्कोर काहीतरी 57 होता, राईट. सो 10 ओव्हरमध्ये आपल्याला आय थिंक 113च्या रन रेटनी रन्स हव्या होत्या एक्झॅक्टली जिंकायला पुढच्या. सो हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे खेळत होते, राईट. तर तुला असं वाटतं का की म्हणजे त्या दोघांचं एकूणच बॅकग्राऊंड आणि त्यांचं सो कॉल्ड करिअर बघून की त्यांनी ते करू शकले असते? नाही, त्यांचं बॅकग्राऊंड बघून मी असं नाही म्हणणार. त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं असते, बघ दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगळी. तू म्हणशील की त्यांचं बॅकग्राऊंड बघून तुला असं वाटतं का की ते करू शकतात? हो, ते करू शकतात. पण आता त्याच्यात तू बाकीचे फॅक्टर्स जर ऍड केलेस की आजची साऊथ आफ्रिकेची बॉलिंग, आजचं पिच, एक्झॅक्टली ह्या गोष्टी जर तू त्याच्यात ऍड केल्यास तर नाही करू शकत. एक्झॅक्टली. मला चल आपण जरा पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघूया, नॉट फ्रॉम इंडियन पॉइंट ऑफ व्ह्यू, पण इन जनरल फॉर ॲज अ क्रिकेट फॅन. हा, सो आपण सुरुवात करूया बुमरा आणि अर्शदीप पासून. त्यांच्या बॉलिंग बद्दल तुला काय म्हणायचं? म्हणजे आज मी पुन्हा एकदा त्या बुमराला विकेट द्या ह्या म्हणजे आज तर विकेट मिळाल्यात बुमराला, प्रश्नच नाही. पण मी आज बुमराच्या बाबतीत एक दुसरं पिटिशन फाईल करणार आहे की जेव्हा बुमराला विकेट मिळतात तेव्हा
बुमरावर थोडा तरी लाईमलाईट पडेल अशी बॅटिंग करा, हा असं मी म्हणते आता की म्हणजे विसरून गेलो रे आपण, ऍब्सोल्युटली विसरून गेलो की आपल्या बॉलर्सने म्हणजे एक वरुण चक्रवर्तीचा आज बॅड डे होता ते सोडून दे की एखाद्या बॉलरचा एखादा दिवस बॅड डे असू शकतो, बरोबर, पण आपली बॉलिंग अदरवाईज खूप म्हणजे डिसेंट बॉलिंग झाली आणि हर्षदीपने आणि जसप्रीत मी बुमराह त्यांनी पूर्ण कमालच बॉलिंग केली. नाही म्हणणार, पण हर्षदीप आणि बुमराहनी खरंच कमाल केली. येस म्हणजे येस ज्या एच पिचवर मिडल ओव्हर्स नंतर, चल ठीक आहे त्यांनी सुरुवातीच्या 3 ओव्हर 4 ओव्हर टाकल्या, पण त्यांच्यामुळे 20ला 3 विकेट होत्या. एक्झॅक्टली. हा हा सो दे गॉट द कंट्रोल. आपण तो मिडल ओव्हर मध्ये लूज केला ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी जे काय सुरुवातीला त्यांना डेंट्स दिलेत ना, दॅट वॉज अनबिलिव्हेबल. राईट म्हणजे फॉर दोज 4 ओव्हर्स आय वॉज बिलिव्हिंग की आपण चल इट इज अ केक वॉक फॉर अस, साऊथ आफ्रिका काही येत नाही. इव्हन शेवटी जो कमबॅक केलेला आहे, म्हणजे जेव्हा मिलर आणि हे जात होते कॉर्बिन त्यानंतर ते जे आउट झाले मिलर क्रिस्टन स्टब्स, त्यानंतर मिलर आउट झाल्यानंतर जो काय बुमराह आणि हर्षदीपनी कंट्रोल आणलाय, त्यामुळे नाहीतर आय थिंक आज साऊथ आफ्रिकाचे 220 वगैरे तर आरामात झाले असते, जसे ते खेळत होते मिडल ओव्हर्स मध्ये. येस त्यांनी तो कंट्रोल आलाय, त्यामुळे 188 पर्यंत त्यांना आपण थांबवू शकलो, 187 पर्यंत. सो हॅट्स ऑफ टू देम. आणि अनफॉर्च्युनेटली सॉरी पण की बाकी प्लेयर्स टीममेट्स म्हणायच्या तुमच्या लायकीचे नव्हते आज कोणीच, आणि कोणी साथ दिली नाही रे, अगदीच म्हणजे शिशी झाले. म्हणजे मी आता पटकन गाईस तुम्हाला ना स्क्रीनवर पटकन मी स्कोर कार्ड आणतो, कारण खरंच काही म्हणजे आम्ही सगळं बोलून झालंय तेच आज झालंय, म्हणजे आम्ही काही वेगळं आज बोलू नाही शकत. ह्याच प्रत्येक गोष्टीची याच गोष्टीची वॉर्निंग ग्रुप स्टेजेसमध्ये आम्ही दोघंही बोलत होतो. आणि मी आय एम शुअर की आपण दोघंच नाही, जे क्रिकेटचे चाहते आहेत किंवा जे क्रिकेट जवळून बघतात, ज्यांना आवडतं, किंवा आपल्यासारखे जे अनालिसिस आहेत इतर भाषांमध्ये, सगळे लोक हेच बोलत होते. आणि ह्याच सगळ्या ग्रीन म्हणजे वॉर्निंग इंडियन टीमला होत्या. आणि मी हे मानणार आहे की जे आपल्याला कळू शकतं ते जे खेळाडू तिकडे खेळतायत किंवा जे कोचेस तिथे आहेत की जे एवढे एक्सपिरियन्स कोच आहेत आणि एवढे सगळे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यांचा सपोर्ट स्टाफ आहे, ज्यांच्याकडे अनालिस्ट आहेत, डेटा आहे, म्हणजे ज्यांना यातनंच हेच करिअर आहे, त्यांना तर आपल्यापेक्षा नक्कीच जास्त कळत असेल. पण सरप्राइझिंगली नाही कळत रे त्यांना, किंवा नाही कळत पेक्षा मला असं वाटतं की कळतं पण तो इगो मध्ये येतो, किंवा नाही, तो शब्द आहे ना, तो परफेक्ट शब्द, अडमुठेपणा, अडॅप्टेशन. नाही, मी म्हणतो अडॅप्टेशन. देयर इज काही कुठे लवलेश काहीच माहिती नाही त्या गोष्टीचं, माहित नाही. किंवा मला उलट असं वाटतं की हट्टीपणा असतो ना, की नाही मी असंच काही होऊ दे, नाही मला असंच सांगितलंय खेळायचं, मी असंच खेळ. ते रोबोट्स असतात ना, म्हणजे ऍक्च्युली रोबोट सुद्धा शिकतात आजकाल, पण भाई एआय सुद्धा आपल्या चुकांमधून शिकतं की अच्छा मी मागच्या वेळेला असं आन्सर दिलं होतं का, ओके नेक्स्ट टाइम मी जरा थोडं म्हणजे बेटर करेन. बट दॅट्स समथिंग विच इज नॉट हॅपनिंग इन इंडियन क्रिकेट. म्हणजे हे अनफॉर्च्युनेट. पण चूक अगेन आपली म्हणजे आपली ऍज अ प्रेक्षक किंवा ऍज अ फॅन्स अशी नाही म्हणत मी, पण आय डोंट नो BCCI ला ब्लेम करायचं का कोचिंग स्टाफला ब्लेम करायचं का कॅप्टनला, की आपण आता अशा सिच्युएशनवर आहोत की आपण गाजवतोय, T20 साईड आपली गाजवतीये. सो तुम्ही जास्तीत जास्त चॅलेंजेस देऊन वेगवेगळ्या टाईपची पिचेस करा, वेगवेगळ्या टाईपची चॅलेंजेस द्या. हे कुठेच मला दिसलं नाही. आपण एकाच टाईपच्या पिचेसवर आम्ही किती जास्त रन्स करू शकतो ह्याची कॉम्पिटिशन फक्त चालू. आणि म्हणजे दुसरं मला हे पण बोलायचंय की म्हणजे हा तर तू खूप मोठा म्हणजे लार्जर पिक्चर आणि मोठा मुद्दा मांडला, पण मी तर म्हणतो की चल लेट्स टॉक अबाउट छोटा पॉइंट, की कोणी सांगू दे की तू असा खेळ, म्हणजे सपोर्ट स्टाफ असेल, माझ्या ओळखीचा कोणी असेल, मेंटर असेल, कोच असेल, कॅप्टन असेल,
व्हॉट एव्हर इट इज, तू त्यावेळेला जर क्रीजवर उभा आहेस तर इजंट इट युअर ड्युटी टू स्कोर रन्स, आणि इजंट इट युअर ड्युटी टू असेस द सिच्युएशन की नक्की काय आहे, किती आउट झाले, एक्झॅक्टली. पिच कसं खेळतोय, तो बॉलर कसा टाकतोय, तो स्लोअर टाकतोय का नाही टाकत, काय करतोय. मला काही फरक नाही पडला पाहिजे यार त्या वेळेला. म्हणजे म्हणजे मी म्हणेन की मी स्वार्थीपणेच खेळलो पाहिजे. जसं एक ऍक्टर असतो की ऍक्टरला एकदा कॅमेरा ऑन झाला, ठीक आहे तुझं प्रिपरेशन काही असेल, तुला डिरेक्टरने काही सांगितलं असेल, पण यार दिसणार तू आहेस ना. तर मी असं म्हणेन की त्यामुळे तो डिसिजन तुझा आहे, तो क्षण तुझा आहे की तू ठरवायचंय की काय करायचंय. तसंच आहे की तो बॉलर तू आउट होणार आहेस उद्या. समजा दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी डिसिजनमुळे तू जर आउट झालास तर ते स्टॅट्स तुझेच बिघडणार आहेत आणि खराब तूच दिसणार आहेस इंडिया समोर. तर बेटर आहे की थिंक वाईजली. नाही, मी पिचेस आणि ही गोष्ट यासाठी आणली की एकाच पद्धतीने खेळायचं असं सांगितलेलं आहे की नुसतं हाणामारी करून खेळायचं आणि डोकं वापरून खेळायचं असं शिकवलेलं नाहीये, किंवा डोकं वापरूच नका असं सांगण्यात आलेलं आहे. ते असं नाही गाईज, मी आता स्कोर कार्ड आणतो. मगाशी मी म्हटलं तसं फार असं काही बोलण्यासारखं नाहीये. म्हणजे एक मुद्दा राहिलाय तो आपण कव्हर करू. सो क्विकली, साऊथ आफ्रिकेचा हा बॅटिंग लाईनअप आहे. मी सगळ्यांचा स्कोर नाही सांगत, पण तुम्हाला माहितीच आहे ज्यांनी मॅच बघितली की आज डिवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी कमाल बॅटिंग केली आहे. डेव्हिड मिलर तर आज प्लेअर ऑफ द मॅच पण आहे. मी आज तर खरं स्कोर कार्ड पण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेलच की आपण ऑलमोस्ट किती 76 रन्सने आपण हारलोय ही मॅच. येस, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सने पण 183च्या स्ट्राईक रेटने खूप कमाल बॅटिंग केली. आणि ट्रिस्टन स्टब्सचं कौतुक यासाठी कारण डिवाल्ड ब्रेव्हिस आणि मिलरना ऍटलिस्ट थोडा स्टार्ट मिळाला होता, त्याच्यामुळे ते थोडं हळूहळू गिअर अप करत बॅटिंगने म्हणजे त्यांनी त्यांचा स्ट्राईक रेट वाढवला. पण ट्रिस्टन स्टब्सकडे जास्त वेळ नव्हता, तो एंडला आला होता, त्याच्यामुळे त्याने आल्याच ऑलमोस्ट लगेच गिअर पकडला आणि सुरुवात केली. आपल्या बॉलिंगकडे येऊया. बॉलिंगचा स्कोर कार्ड तुम्ही बघत असाल तर अर्शदीप आणि जसप्रीत बुमराह हे दोघं सोडले तर बाकी ऑलमोस्ट सगळ्यांनाच मार पडलाय. थोडाफार वॉशिंग्टन सुंदरने बरी बॉलिंग केली त्यांनी ऍक्च्युली एक ओव्हर चांगली टाकली ज्याच्यात त्यांनी फक्त 6 सिंगल्स दिल्या. एक्झॅक्टली. आणि बाकी एक ओव्हर 11 रन. त्याला फार बोलणार का नाही. येस, बट अगेन त्याला का आणलं हा एक मुद्दा आहेच, इथे क्वेश्चन मार्क आहे. बट ठीक आहे. वरुण चक्रवर्ती मी असं म्हणेन की बॅड डे, त्याचा नेमका आजच बॅड डे यायचा होता की जेव्हा हे घडलं. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे ऍब्सोल्युटली काय बॉलिंग करत होते ते त्यांनाच माहिती. खूप प्रेडिक्टेबल आणि इनडिसिप्लिन. नो बॉल, वाईड बॉल. हा, म्हणजे मी तर त्याच्यावर येत पण नाही की किती एक्स्ट्राज दिल्यात. आणि आपण किती एक्स्ट्राज दिलेत बरं? 11च दिल्यात. 11च ऍक्च्युली T20 साठी 11 म्हणजे खूप झाल्या. त्याच्यात 6 वाईड्स आणि 2 नो बॉल टाकले. त्या दोन्ही नो बॉलच्या फ्री हिट वर मिलरनी 6 मारले. म्हणजे मग तू 11 नाही पकडायला पाहिजे, खरं तर आपण जास्तच पकडायला पाहिजे. 6-6 12 पकडायला पाहिजे आणि हे 11 म्हणजे येस 23 रन. कारण नो बॉलला फ्री हिट मिळते आणि त्यालाही जर 6 जात असेल तर म्हणजे ते खरं तर एक्स्ट्रा रनच पकडायला पाहिजे. हो, खरंच. चला आपण आपल्या इंडियाच्या बॅटिंग वर येऊया. झालं एवढंच. मी शिवम दुबेचे सुद्धा वाचणार नाहीये कारण काहीही कोणी केलेलं नाहीये. नो डिझर्व. ऍक्च्युली तू म्हणालास ना तसं की शिवम दुबेला आधी आणू शकला असता 3 नंबरवर वगैरे. 3 नंबरवर सोड. अभिषेक शर्मा आउट झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शिवम दुबे येऊ शकला असता, अगदीच तुला लेफ्टी पाहिजे असेल तर.
हा म्हणजे तो खेळला तरी हा. आहे ऍटलिस्ट, त्याने ऍटलिस्ट मागच्या मॅच मध्ये अगेन परत आपण तोच मुद्दा येतोय, पण तेच मी स्कोर कार्ड मध्ये सॉरी गाईज, पण मी काही इच्छा नाही कोणाचे रन्स वगैरे वाचून दाखवण्याची, कारण तसे काही नाही. ऍक्च्युली त्यांची बॉलिंग बघतो म्हणजे येस, सो त्याच्यावरच येतोय मी. Unbelievable. सो आपण साऊथ आफ्रिकेच्या बॉलिंगवर येऊया. ऍब्सोल्युटली अमेझिंग की Yes. म्हणजे एकाही बॉलरला 10च्या वरती इकॉनॉमी नाहीये कुठल्याच बॉलरची. 10 सोडा, जो आपला आज रिक्वायर्ड रन रेट होता ना समथिंग 9च्या आसपास, 9च्या थोडासा जास्त होता, जास्त. त्या सुद्धा इकॉनॉमी रेटला एकही बॉलर नाही, म्हणजे असा कुठलाच बॉलर नाही Yes. ज्याला आपल्याला मारता आलं. थोडाफार केशव महाराजला मारायचा प्रयत्न केला होता, पण तेही जमलेलं नाहीये. त्याने सुद्धा नाही. 3 विकेट घेतलेत आणि मार्को शेवटी एन्सनने पण 4 विकेट घेतल्यात. 5.73चा इकॉनॉमी आहे. अमेझिंग बॉलिंग. ऍक्च्युली त्यांच्या बॉलर्सना ट्रिक कळली होती. आय थिंक त्यांच्या बॉलर्सनी खूप स्लोअर बॉल्स टाकले आज आणि आपल्याला ते काय मारायला झेपले नाही. हा, आणि पाकिस्तानच्या कॅप्टनने साऊथ आफ्रिकेला सांगितलं होतं की हे बघा, तुम्हाला जर इंडिया बरोबर पहिली विकेट जर पटकन काढायची असेल तर तुमच्या कॅप्टनने पहिली ओव्हर टाकली पाहिजे. सो म्हणून आज एडन Good point. मार्करमने पहिली ओव्हर टाकली, की आणि जो wicket पण रेग्युलर काढली. बॉलरही नाहीये आणि एकदम म्हणजे जाऊ. ओके. सो पुढची मॅच आपली आता 26 तारखेला आहे झिम्बाब्वेशी. झिम्बाब्वे बरोबर. आणि आणि असंच जर होत राहिलं तर ती पण मॅच हा म्हणजे हरणं जिंकणं तर दूरची, हरलो तर संपलाच विषय, पण जिंकलं तरी पण असं आहे की ना, आता आपल्याला लिटरली जर आपण खरंच आपल्यात तेवढी धमक असेल तर आपल्याला खरंच 200-250 रनने मॅच जिंकावी लागेल. सॉरी, 200-250 रन्स बनवावे लागतील आणि 60-70 किंवा 100 रन म्हणजे एवढ्या मोठ्या मार्जिनने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज आपण 76 रन्सनी हारलोय. आपल्याला मिनिमम 100 रन्सनी तरी मॅच जिंकायला लागेल. हा, आणि एखादी ते सुद्धा 100 रन्सने जिंकलो जरी तरी सुद्धा आपला नेट रन रेट काय +2 वगैरे जाणार नाही. फक्त एवढंच होईल की जो -3 केलाय तो 0वर किंवा आपण एकच गोष्ट एक्सपेक्ट करू शकतो की साऊथ आफ्रिकाने या बाकीच्या दोन्ही टीमला असाच दणदणीत हरवावा. तो तर आपण पहिलेच कव्हर केलं की हे तर दुसऱ्याच्या हरण्या जिंकण्यावर आपण सगळं आता अवलंबून राहिलेलं आहे, आता सगळी सूत्र. येस, की अनफॉर्च्युनेटली आपण पाकिस्तान या कॅटेगरीमध्ये आता म्हणजे आपल्याकडे जसं बाकीच्यांच्या जीवावर उडायचंय. हा, म्हणजे आपल्याकडे कशा एक्झाम्सना किंवा कॉलेजेसमध्ये लिमिटेड सीट्स असतात की म्हणजे हा नापास झाला तर माझा चान्स आहे, कदाचित मला मिळू शकतो, तसला प्रकार आहे आता. आणि किंवा आपल्याला मला खरं वाटतं की जर साऊथ आफ्रिका 2 मॅचेस जिंकला आणि तिसरी हरली तर आपल्याला फक्त आणि फक्त मिरॅकल वाचवू शकतं. बिकॉज एवढ्या खराब नेट रन रेट वरून वरती येणं इज ॲब्सोल्युटली डिफिकल्ट. आणि गाईज, तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी की नशीब समजा की इथे ऑस्ट्रेलिया नाही, नशीब समजा. जर ह्या ग्रुपमध्ये आज ऑस्ट्रेलिया असतं आणि झिम्बाब्वे जर म्हणजे ग्रुप स्टेजेस मधून बाहेर गेलं असतं तर आपला खेळ संपला होता गाईज. येस, वी डिडंट हॅव एनी चान्स. आपण गेलो होतो या सुपर 8 मध्ये, संपला होता विषय आपला, नो डाऊट. हा. सो आता आपल्याला दणदणीत जिंकण्याची गरज आहे आणि आय होप अक्षर पटेल परतील. जर तो परत नाही आला तर ओके, म्हणजे ऍक्च्युली मला टू बी ऑनेस्ट, म्हणजे हा आपला फॉर्मॅट नाहीये खरं तर. आपण पुढच्या मॅच कुठल्या होणार आहेत म्हणून आपण साइन ऑफ करतो, पण गाईज म्हणजे आता मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही जर संजू सॅमसनला खेळवलं तर. आणि मी क्रिटिकल पण होणार नाही, बिकॉज
ऍब्सोल्युटली नाही करू शकलेला अभिषेक शर्मा. या अशा पिचेसवर त्याला नाही जमलेलं, अँड दॅट्स अ फॅक्ट की त्याला नाही Yeah. जमलेलं. आणि तो जर अशा म्हणजे रन्स नाही होते म्हणून जर तो कोशात गेला तर इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. आणि आणि मी Yep. उलट असं म्हणेन की ठीक आहे, म्हणजे आता सगळे म्हणतील की अरे मग तिलक वर्माने तरी काय केलंय, तो सुद्धा काही करू शकला नाहीये वगैरे वगैरे. पण ठीक आहे यार, म्हणजे मी असं म्हणेन 6 न मारता येणं आणि अजिबात रन्स न होणं याच्यामध्ये खूप फरक आहे. ठीक आहे, त्या True, सूर्यकुमारच्या 6 नसतील बसत आणि रन बॉल तो खेळत असेल गेल्या म्हणजे काही मॅचेस मधले, म्हणजे 6 मधल्या 3 मॅचेस 4 मॅचेस, पण ऍटलिस्ट तो रन बॉल तरी खेळतोय. म्हणजे मी असं म्हणेन स्टील बेटर दॅन अभिषेक शर्मा. पण ठीक आहे, म्हणजे तिलक वर्माने रन्स थोड्या तरी केल्यात काहीतरी, पण आजची मॅच बघताना दोघांच्याही कॉन्फिडन्स, म्हणजे अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा दोघांच्याही कॉन्फिडन्स मध्ये काही फरक दिसला नाही. म्हणजे तिलक वर्मा हा. पण तेवढ्याच प्रेशर मध्ये होता जसा तो पुढे येऊन मारायला जात होता. ऍब्सोल्युटली हा, ही वॉज, म्हणजे मे बी त्याला तसं क्रिटिसिझम मिळालं असेल पब्लिक कडनं किंवा कोचिंग स्टाफ कडनं की व्हॉट द हेल आर यू डुईंग. सो नाही, मी दोघांचाही उलटं म्हणेन कॉन्फिडन्स की- त्याच लेवलचा होता. नाही, हा म्हणजे मी तर उलट म्हणेन की ठीक आहे रन्स नसतील बनत. नाही. हा, तू That मला is- कळलं ते तू काय बरोबर आहे. म्हणतोयस ते मला कळलं हा, की पण त्याला त्याच्यावर पण तेवढंच प्रेशर दिसलं. हा, म्हणजे आयदर त्याला असं वाटलं की आज आपण जरा 6 हिटिंग करून दाखवूया, आज कुछ तुफानी करते हा हैं. आज कुछ तुफानी करते, किंवा त्याला सांगितलंय आणि म्हणून तो तसं करतो. आय डोंट नो. हम्म. चल, हे बघ, फॉर्म तर दोघांचाही खराब आहे सध्या, लेट्स बी ऑनेस्ट. Yes, अभिषेक yes. शर्मा True, पण true. पण आय वुड स्टील से की बरं, अभिषेक एक शर्माला क्वेश्चन आहे. हा एक क्वेश्चन आहे. हा. ईशान किशन सोडला हम्म. तर कोण फॉर्म मध्ये? शिवम दुबे त्यातल्या त्यात. हा. म्हणजे Yeah. आज ठीक आहे, चल आज मी ते त्याला काठावर पास करेन. पण उत्तेजनार्थ. हा, म्हणजे उत्तेजनार्थ नाही रे, ते तर म्हणजे तू नंबरात नाही. वगैरे येणं म्हणते. मी काठावर पास हा, म्हणते. बरोबर, तो नापास बरोबर, नाही right. अगदी विद्यार्थी असं की 36 मार्क मिळालेत, 36-37, 2-3 चांगले. आज किती स्कोर केलाय Yes. त्याने? 42. आज तेवढेच 42, मिळालेत असं आपण 37. समजू. 100 पैकी 42 मार्क आहेत त्याला, की ज्याच्यात सेलिब्रेट करण्यासारखं काही नाही, पण तो नापासही होतो. आणि मी म्हणेन बॉलर्स की वरुण चक्रवर्ती, बुमराह आणि हर्षदीप. टोटली. म्हणजे आजची वरुण चक्रवर्तीची मॅच सोडून देऊ, पण अदरवाईज येस. नाही, बॉलर्स बद्दल मला काही कंप्लेंट नाही. ऍक्च्युली असा पण मुद्दा, म्हणजे मी अशा पण ह्यांनी विचार करून पाहिला की खरंच एवढं पिच वाईट होतं का, म्हणजे काय कोणालाच, कारण मारायला जमतच नव्हतं कोणाला, प्रयत्न नाही, आणि केला तरी मी असं जमत म्हणेन जर वाईट होतं तर ते साऊथ आफ्रिकेसाठी पण तेवढंच वाईट होतं. हा, एक्झॅक्टली. असं म्हणून काही मी बदललं असा काही विचार नाही. केला की बुमराह आणि हर्षदीप सोडून बाकी सगळ्यांनी एवढी वाईट बॉलिंग केली की साऊथ आफ्रिकाने एवढ्या रन्स केल्या. हा, आणि म्हणजे- आणि ठीक आहे, म्हणजे की काय? आपण समजा तरी हरलो असतो, आपण समजा पण म्हणजे 2-4-5 रनने वगैरे हरलो असतो ना, तर हा डिबेटचा विषय होता की कोणाचं चुकलं, नक्की कुठल्या ओव्हर्स अशा होत्या. 111ला जेव्हा तुमचा ऑल आउट होतो ना, तेव्हा म्हणजे 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 दिवस आणि रात्र, ब्लॅक अँड व्हाईट एवढा क्लिअर गॅप आहे तुमच्या खेळण्यामध्ये Exactly. आणि इतर टीमच्या. आणि एवढंच आहे की म्हणजे मी खरं सांगेन की आपला ग्रुप ए जो होता ना, तो खूप इझी होता, इन्क्लुडिंग पाकिस्तान. खूप इझी होता. अरे, ती तर सर्वात सोपी मॅच होती आपली. हा, आणि आपण जिथे दणक्यात जिंकलो. जिथे तुम्हाला खरे तुमच्या टक्करचे, तुमच्या लेवलचे, किंवा मी म्हणेन की जे ऍक्च्युली T20 मध्ये जे आज तुफानी करतायत ना, ते समोर आल्यावर तुमची म्हणजे पिवळी झाली. ते खरंय. आणि न्यूझीलंड सिरीज मध्ये सुद्धा मी असं म्हणेन की जर न्यूझीलंड सिरीज मध्ये जर हे पिचेस असते ना, तर न्यूझीलंड T20 ची सिरीज पण जिंकलं असतं. यप. आणि मला असं Totally. म्हणूनच वाटते की कदाचित तशा सगळ्या पाटा आणि सगळ्या अशा म्हणजे बिग स्कोरिंग विकेट्स अशा होत्या, कारण आपण टेस्ट हरलो होतो, आपण वन डे हरलो होतो, फक्त T20 सिरीज हरायचे काय ते बाकी होतो गौतम गंभीरच्या ह्याच्यात.
आणि तेही झालं असतं ना तर म्हणजे वर्ल्ड कपच्या आधीच नाचक्की झाली असती, आधीच. तर ती होऊ नये म्हणून केवळ ती लाज राखण्यासाठी सगळ्या म्हणजे बिग स्कोरिंग विकेट्स होत्या आणि तशा पिचेस मिळाल्या की ज्याच्यात 150, 250, 250 काय 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 रन्स होत आहेत. आता गुरुवार येस, गुरुवार आता फक्त आरती करायची गुरुवारी, गुरूंना वंदन करायचं आणि बसायचं टीव्ही समोर आणि बघायचं की कोण कोणाची इज्जत काढतंय. आणि मी आता यासाठी फक्त बघणार नाहीये की आपण हरतोय का जिंकतोय. आता खरा इंटेंट मला बघायचा आहे की आता मी उलट असं म्हणेन की अगेन जर इफ बॉल इज इन माय कोर्ट तर मी म्हणेन की आता झिम्बाब्वे बरोबर हरलो तरी चालेल, पण आता असं खेळा की जिथे 101 रनचा तुम्ही म्हणजे डिफरन्स पाडू शकाल आणि 250-300 रन करताय, म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी ओळखले जाता की तुम्ही क्रेझी बॅटिंग करता, अशा पद्धतीने खेळून दाखवा आणि प्रयत्न करा की तिथेच मॅच फिरवण्याचा. तिसऱ्या मॅचवर ते ठेवू, मग बघू तिसऱ्या मॅच मध्ये काय होतंय, हे जर ठेवलं तर संपलं. तिसरी मॅच वगैरे काही प्रश्नच नाही. उद्याची मॅच खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्या ह्याच्यासाठी, आपल्या पुढच्या मॅचसाठी. म्हणजे उद्या झिम्बाब्वे वेस्ट इंडिजची मॅच आहे. सो ती मॅच जर खूप क्लोज झाली ना तर असं म्हणता येईल की आपलं काही खरं नाही. म्हणजे ते दोघही जर एकाच लेवलचे असतील तर म्हणजे खूप वाईट ह्याच्यात, कारण झिम्बाब्वे सॉलिड फॉर्म मध्ये आहे. येस येस येस. नाही मी तर त्या कुठल्या मॅचेस बद्दल बोलतच नाही. आता इंडियन टीमने फक्त एवढंच करावं की माझा किती अभ्यास झालाय आणि मी आता काय दाखवू शकतो. आता तुम्ही टीव्हीच ऑन नाही केला पाहिजे की दुसऱ्या मॅचेस मध्ये काय होतंय, बिकॉज आता ते सगळं तुम्ही ऑलरेडी पहिली मॅच इतकी घाण हरून ऑलरेडी परमेश्वरावर सगळं सोडलंय की आता तुमच्या हातात जे आहे तेवढंच तुम्ही काय ते बदलू शकता. आणि तुमच्या हातात एवढंच आहे की झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही मॅचेस जिंकणं आणि या दोन्ही मॅचेस मिनिमम 60-70 किंवा 50+ दोन्ही मॅचेस 50+ किंवा एखादी मॅच 100+ आणि एखादी मॅच असंच 30-40-50 रन मी तुम्हाला जिंकावी लागेल. प्रश्नच नाही. अरे आपला नेट रन रेट माहितीये का तुला आता काय झालं? हो -3 अरे म्हणजे एक्झॅक्टली -3.8 असा नेट रन रेट, म्हणजे ऑलमोस्ट -4. हा म्हणजे तू म्हणतोय तसं जरी आपण केलं तरी काही गॅरंटी नाही. गॅरंटी नाहीच आहे. पण आता इंडियाच्या हातात एवढंच, त्यामुळे आता इंडियाने दुसऱ्या मॅचेस बघूच नयेत, टीव्हीच ऑन करू नये. त्यांनी फक्त आणि फक्त झिम्बाब्वेवर कॉन्सन्ट्रेट करावं आणि बस ती मॅच कशी आपण 100 रनने जिंकू शकतो एवढंच लक्ष द्यावं आणि तेवढंच खेळावं. आणि आय होप की आयदर गौतम गंभीर शेवटचं म्हणजे जाता जाता मी म्हणेन की तो आयदर म्हणजे ह्याला आपल्या संजू सॅमसनला चान्स देईल आणि काहीतरी बदलू शकेल असं मला वाटतंय. की मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर या सिरीजमध्ये मी हे स्वतः असं म्हणेन की संजू सॅमसनला चान्स द्या बाबा आता तरी. पण अनफॉर्च्युनेटली फॉर अभिषेक शर्मा आणि फॉर्च्युनेटली फॉर संजू सॅमसन हे म्हणावं लागतंय की त्याला चान्स देऊन बघा, काहीतरी कदाचित मे बी बदलून बघेल. आणि लेट्स फिंगर्स क्रॉस्ड आणि लेट्स होप की या सगळ्यांचा फॉर्म येईल. आणि चेन्नईला आहे मॅच, राईट आय गेस? चेन्नई तेच बघतोय मी. चेन्नईला पण आय थिंक एकही 200ची झाली नाही, एकच 200ची अफगाणिस्तान कॅनडा झाली. 200च रन झाले होते एक्झॅक्ट, पण एकही ठीक आहे पण म्हणजे 200 गाठलेले नाहीये. पण असं आपण प्रार्थना करूया आता. म्हणजे न्यूझीलंड खेळली आहे तिकडे मॅचेस आणि दे हॅव बीन गुड ऑन दोज पिचेस. सो लेट्स सी आपण रेप्लिकेट करू शकतोय का ते. तेच लेट्स सी. आणि गाईज मी आता आज माझा काही मूड नाही येतो, तुम्ही ना मी न सांगता सबस्क्राईब करून टाका. कारण म्हणजे दुःखात आहोत ऑलरेडी प्रचंड. म्हणजे आम्हाला आनंद द्यायचा आम्हाला प्रयत्न करा की म्हणजे आपली टीम इंडिया एवढी फेवरेट्स आहे की आपल्याला एवढ्या मॅचेस कव्हर करता येईल, आपल्याला छान आपण म्हणजे लर्निंग कर्व मिळेल, आपल्याला कळेल आपण कसं करतोय.
म्हणजे आजच्या Exactly. मॅच सारखंच आम्हालाही असं वाटायला लागलं की हा जे शेवटचे नाही ना आपले 1-2 पॉडकास्ट वरले म्हणजे वर्ल्ड कपचे, या वर्ल्ड म्हणजे- कपचे एक्झॅक्टली. तर जरा आमचा उत्साह तुमच्या सबस्क्रिप्शनने वाढेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. येस. आजच्या मॅचमध्ये लाईक करण्यासारखं काही नव्हतं, पण आम्हाला लाईक करा, आमच्या अनालिसिसला लाईक करा, कमेंट करा. आमची टीक अभेद्य टीका केली होती आज टीमवर हां, आम्ही. हां. ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. कमेंट्स करा, सांगा तुम्हाला कसा वाटतोय, तुम्ही शेअर पण करा तुम्हाला जर आवडलं असेल आमचं अनालिसिस आणि तुम्हाला जर वाटत असेल की येस मी पण या मुद्द्याशी सहमत आहे की हो संजू सॅमसनला आणलं पाहिजे, तर प्लीज लगेच तुम्ही कमेंट करा. आणि आपण एक याचिका आपण पाठवू गौतम गंभीरकडे की आमच्या एवढ्या कमेंट्स आमच्याकडून आलेल्या आहेत, तर प्लीज काहीतरी करा याच्यासाठी. सो थँक्यू गाईज व्हिडिओ बघण्यासाठी आणि आजची मॅच सहन केल्याबद्दल.